पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक सुलतान बेनसेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ही निवड पार पडली असून त्यानंतर पाली शहरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले। निवडीची प्रक्रिया आणि उपस्थित मान्यवर। रोहा येथील प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली। पाली नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी बेनसेकर यांच्या नावाला एकमुखी सहमती दिल्याने ही निवड बिनविरोध झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे, विविध नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा नेते, पदाधिकारी तसेच नुकतेच नगराध्यक्षपदी निवड झालेले पराग मेहता उपस्थित होते। विविध पक्षांचे नेते एकत्र आल्यामुळे पालीच्या राजकारणात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। ढोल ताशांच्या गजरात जल्लोष। बेनसेकर यांच्या निवडीची घोषणा होताच शहरात जल्लोष सुरू झाला। ढोल ताशांच्या गजरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। नागरिक, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते। बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी फुलांचे हार घालून आणि सत्कार करून त्यांचे स्वागत केले। शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला। विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन। निवडीनंतर बोलताना उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांनी सर्वांचे आभार मानले। ते म्हणाले की पालीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेन। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, बाजारपेठेतील सुविधा आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती यांसारख्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले। विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा। सुलतान बेनसेकर यांच्या निवडीमुळे शहरातील विकास कामांना गती मिळेल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे। नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वीच अनेक कामांमध्ये पुढाकार घेतला असल्याने उपनगराध्यक्ष म्हणून त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। जनतेने दिलेल्या या प्रतिसादाने बेनसेकर यांच्या नेतृत्वाखाली पाली नगरपंचायत विकासाच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी कार्यक्रम घोषित करण्यात आलेला होता। त्यामध्ये 2 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले होते, सुलतान शरीफ बेनसेकर आणि प्रतीक्षा सुबोध पालांडे। पैकी प्रतीक्षा सुबोध पालांडे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे काल, त्यामुळे एकमेव उमेदवार सुलतान शरीफ बेनसेकर हे उरलेले होते। त्याप्रमाणे आज विशेष सभा घेऊन त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आध्यात्मिक पाली शहर, या पाली शहराचा उपनगराध्यक्ष एक अल्पसंख्याक तुमच्या सर्वांच्या तशाच माझे नेते सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब, माननीय अदिताई तटकरे मंत्री व अनिकेत भाई, माझे आमदार अनिकेत भाई यांच्या सहकार्याने तसेच तालुका अध्यक्ष संजयजी शेवाळे, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते जरीशदादा पाटील व रवी पाटील तसेच सर्व पाली शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या सहकार्याने आज मला ही संधी मिळाली। तसेच माझ्याबरोबर असलेले सर्व नगरसेवक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुदेश खरे साहेब यांचाही मला आशीर्वाद लाभला, मार्गदर्शन लाभला। त्या तसेच संजय गट यांनी सुद्धा सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्व पक्षांचे आभारी आहे। व पाली नगरपंचायत लागत असताना बाजारपेठ टॉक यांनी मला भरपूर सहकार्य केलं। त्यांच्या सहकार्यामुळे माझी सीट लागली। एक मुस्लिम समाजाची वर्गाचा मुलगा असून सर्व समाजाने बहुजन समाजाने मला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे। आणि येत्या काही मला जो कालावधी मिळाला आहे नक्कीच निश्चितपणे एवढा विकास कर तुमच्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांकडून एवढा निधी घेता येईल व विकास कामं करता येतील, पालीची बरीचशी समस्या आहे त्या सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेन। तुम्ही इथं थोडक्यात जरा बोला। त्यामध्ये माझे सहकारी सन्माननीय सुलतानजी बेनसेकर खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत निर्णय पाहिला, त्यांचं या पालीच्या जनतेत प्रेम सर्वांनी पाहिलं। निश्चितपणे या पालीतल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि पुढील वाटणी सुद्धा त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। तटकरे साहेब असतील, अनिकेत भाई तटकरे असतील, अनिल तटकरे असतील, तसेच भारतीय जनता पक्षाचे
सर्वच खासदार साहेब असतील आणि सर्वच या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पदाधिकारी यांच्या सर्वांचे सहकार्य यासाठी लाभले. सुलतान यांच्याकडे जी उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. धन्यवाद. त्याचं मी अभिनंदन करतो. आपल्याला सगळ्यात मध्ये 3.5 वर्षापूर्वी पाली नगर पंचायतीची स्थापना झाली. या नगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून लोकांना वेगवेगळ्या अपेक्षा या आपल्या सर्व युवकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं आणि वेगवेगळ्या अपेक्षा ज्या लोकांनी या ठेवलेल्या होत्या. गेल्या 3.5 वर्षात वेगवेगळे बदल आपण बघितलेले होते. सगळ्यांना आपल्याला ते ज्ञातच आहे. मागील 2 महिन्यापूर्वी वेगळी घडामोड घडली आणि त्या घडामोडी करता तर ज्यांनी मेहनत केली माझे बंधू आणि बाई मडिया यांनी त्याच्याकरता गेले 2.5 वर्ष संघर्ष केला आणि ते नगराध्यक्ष पदाचं पद रिक्त झालं होतं. आणि ते झाल्यानंतर तसं म्हणाल तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सिनियरिटी प्रमाणे त्याच्याप्रमाणे आमच्या आरिफभाई यांना कॅन्डिडेट होणे असं गृहीत असतं. पण आरिफभाई यांनी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसावा म्हणून मत मोठे करून ती उमेदवारी मला दिली. आणि त्यानंतर देखील सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय नेते सुनील तटकरे साहेब असतील, अनिकेत भाई तटकरे असतील, इथे स्थानिकचे नेते मंडळी राकेश शिंदे, शेवाळे साहेब या सगळ्यांनी तुमच्याकडे 5 नगरसेवक असताना आणि भारतीय जनता पार्टी करता 4 नगरसेवक असताना सुद्धा आम्ही घरा म्हात्रे सर असतील यांनी पाठिंबा दिला आणि घरा म्हात्रे सरांनी थोडंसं थांबवायचा निर्णय घेतला. चांगला निर्णय झालेला आहे. त्यामुळे मी सर्वांचे देखील आभार मानतो. तटकरे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, सन्माननीय खासदार गणेशदादा पाटील असतील, आमदार अभिषेकजी पाटील असतील, आमदार अनिकेतभाई तटकरे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पाली नगर पंचायतीचा जो काय विकास आहे तो पुढे रथ कसा चालू राहील याचा प्रयत्न करणार आहोत. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.